Good morning all. In this lecture, we are going to revise unit number 5, that is nothing but antennas. This unit is for 12 marks. These are the contents. Then introduction of antenna. Antenna is a metallic object, often a wire or collection of wire, which is used to perform following functions. Antenna असं काही सेपरेट किंवा डिफरंट मटेरियल पासून बनलेला वगैरे नाहीये. हा एक मेटॅलिक ऑब्जेक्ट असतो आणि वायर कलेक्शन ऑफ वायर असेल किंवा सिंगल वायरचा किंवा वायर बाउंड केलेली असेल. ओके, अशा टाईपचा अँटेना हा एक मेटॅलिक ऑब्जेक्ट आहे. ऍज वेल एज अँटेना इज अ वन टाइप ऑफ ट्रान्सड्युसर. ओके, ट्रान्सड्युसर स्टडी केला असेल तुम्ही. ट्रान्सड्युसर कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. Antenna converts electric or electronic signal into electromagnetic waves and vice versa. So antenna is one type of transducer, as well as it is a metallic object, often a wire or collection of wire, which is used to perform following functions. The functions काय असतील मग antenna चे? It couples the transmitter output to the free space. First function, it couples the transmitter output to the free space. Antenna, it is related to wireless communication or wireless data transmission. Wireless data transmission असेल किंवा wireless communication असेल तेव्हा डेटा ट्रान्समिट करण्यासाठी ट्रान्समिटिंग अँटेना आणि डेटा रिसीव्ह करण्यासाठी रिसिव्हिंग अँटेना अशा टाईपचे अँटेनाज यूज केले जातात. ट्रान्समिटर साईडला जे ट्रान्समिटरचं आउटपुट असेल ते आउटपुट आपल्याला ट्रान्समिट करायचंय विथ द हेल्प ऑफ एअर मीडियम. ओके, मग अँटेना यूज केला जातो. अँटेना थ्रू जे ट्रान्समिटर आउटपुट आहे ते फ्री स्पेस मध्ये पाठवलं जातं.
आणि रिसिव्हर मध्ये काय केलं जातं, इट कपल्स दी सिग्नल कमिंग फ्रॉम दी फ्री स्पेस टू दी रिसिव्हर. ओके, म्हणजे ट्रान्समीटर साईडला ट्रान्समिटिंग अँटेना त्याचं वर्क आहे, इट कपल्स दी ट्रान्समीटर आउटपुट टू दी फ्री स्पेस and at the receiver side the received signal is fed to the receiver. Okay, or it couples the received output or received signal to the receiving antenna. This is the first function of antenna. Then second, it must be capable of radiating or receiving the electromagnetic waves. मग एअर मीडियम हे कम्युनिकेशनसाठी किंवा चॅनल म्हणून जर यूज करायचं असेल तर जी इन्फॉर्मेशन आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मधून ट्रान्समिट केली जाते. मग सेकंड फंक्शन काय आहे अँटेनाचं, इट मस्ट बी कॅपेबल ऑफ रेडिएटिंग ऑर रिसिव्हिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केली जाते. जर वायरलेस कम्युनिकेशन मीडियम असेल तर, एअर मीडियम असेल तर. मग सांगितलं मी तुम्हाला अगोदरच, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे इट इज नथिंग बट ऑसिलेशन्स. जेव्हा आपण पाण्याचं टब, शांत पाण्याचं टब असेल आणि त्यामध्ये वरून जेव्हा एखादा ऑब्जेक्ट ड्रॉप करू तेव्हा जे वेव्स क्रिएट होतात, ऑसिलेशन्स क्रिएट होतात, त्याच टाईपने एअरमध्ये जेव्हा एअर कॉन्स्टंट लेवलला असेल आणि त्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट प्लेस केला तर त्याच टाईपच्या वेव्स क्रिएट होतात जशा पाण्यामध्ये क्रिएट होतात. आणि त्या वेव्स मध्ये आपण जेव्हा एक ऑब्जेक्ट किंवा स्टोन टाकला पाण्यामध्ये तर काय वेव्स क्रिएट होतात. ह्या वेव्स मध्ये जर असा लाईट वेटचा एखादा लाकडी किंवा अदर मटेरियल इन्सर्ट केला तर त्या वेव्स बरोबर ते जे मटेरियल आहे ते कॅरी केलं जातं किंवा डिस्टन्स तो ट्रॅव्हल करेल तो ऑब्जेक्ट. ओके, त्याच टाईपने एअर मध्ये जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन किंवा आपण जी इन्फॉर्मेशन पाठवतोय ती जेव्हा एअर मीडियम मध्ये आपण पुटअप करू तेव्हा ती त्या वेव्स बरोबर वॅरी होते किंवा पुढे पुढे ट्रॅव्हल होते. हा कॉन्सेप्ट वायरलेस कम्युनिकेशन मध्ये डेटा ट्रान्समिशन साठी यूज केला गेला. ओके, मग सेकंड अँटेनाचं फंक्शन काय, it must be capable of radiating or receiving the electromagnetic waves. अँटेना हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स रेडिएट करण्यासाठी किंवा रिसीव्ह करण्यासाठी कॅपेबल असायला पाहिजे. ओके, देन थर्ड, इट कन्व्हर्ट्स हाय फ्रिक्वेन्सी करंट इनटू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड व्हाइस वर्सा. हाय फ्रिक्वेन्सी करंट मीन्स जे ट्रान्समीटरचं आउटपुट असेल त्या आउटपुटचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये अँटेनाने कन्व्हर्जन करायला पाहिजे. Okay, this is the third function of antenna. Then an antenna is a one type of transducer which convert electrical power into electromagnetic waves and vice versa. म्हणजे ट्रान्समीटर साइडला इलेक्ट्रिकल पॉवरचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये कन्व्हर्जन होईल आणि रिसिव्हर साइडला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचं इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये कन्व्हर्जन होईल. ओके, सो अँटेना इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सड्यूसर. An antenna can be used either as a transmitter antenna or receiver antenna. Okay, antenna दोन्ही टाईपचा यूज केला जाऊ शकतो, ट्रान्समिटिंग अँटेना किंवा रिसिव्हिंग अँटेना. ओके, सेम एकच अँटेना ऍज अ ट्रान्समिटर ऍज अ रिसिव्हर म्हणून वर्क करू शकतो किंवा सेपरेट ट्रान्समिटर साठी आणि सेपरेट रिसिव्हर साठी अँटेना यूज केला जाऊ शकतो. ओके, देन and transmitting antenna or a transmitting antenna is one which converts electrical signal into electromagnetic waves and radiate them. ट्रान्समिटिंग अँटेनाचं वर्क काय असेल तर ट्रान्समीटर साइडला यूज केलेला असेल. ओके, विच कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल सिग्नल इनटू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ट्रान्समिटिंग अँटेना काय करेल, इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे जो काही ट्रान्समीटर आहे त्याचं जे आउटपुट आहे ते इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये असेल, त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये कन्व्हर्जन करणं आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएट करणं इनटू द फ्री स्पेस. ओके, देन रिसिव्हिंग अँटेना. अ रिसिव्हिंग अँटेना इज वन which convert electromagnetic waves from received beam into electrical signal. अपोजिट वर्किंग आहे ट्रान्समिटिंग अँटेनाच्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्जन करणं. इन टू वे कम्युनिकेशन द सेम अँटेना कॅन बी युज्ड फॉर बोथ ट्रान्समिशन अँड रिसेप्शन. म्हणजे सेपरेट ट्रान्समीटर साठी सेपरेट रिसिव्हर साठी अँटेना असू शकतो किंवा टू वे कम्युनिकेशन म्हणजे फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन मध्ये सेम अँटेना ट्रान्समिशन अँड रिसेप्शन साठी यूज केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मोबाईल मध्ये यूज केलेला जो अँटेना आहे तो अँटेना
ट्रान्समिशन ॲज वेल ॲज रिसेप्शन ह्या दोन्ही फंक्शन्स हे दोन्ही फंक्शन्स परफॉर्म करतो. ओके. अँड टेलिव्हिजनचा जो डिश अँटेना आहे तो फक्त रिसेप्शन परफॉर्म करतो. ओके. जे सॅटेलाइटमध्ये आपण अँटेनाज माउंट करतो ते ट्रान्समिशनचं वर्क करतात. ओके. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर्ड इन्फॉर्मेशन मल्टिपल रिसिव्हर्सना ट्रान्समिट केली जाते. ओके. देन need of antenna. What is need of antenna? For transmission and reception of the radio signal. अँटेनाची गरज काय तर वायरलेस कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी. फर्स्ट ऍप्लिकेशन किंवा फर्स्ट नीड काय असेल तर वायरलेस कम्युनिकेशन मध्ये डेटा ट्रान्समिशन रिसेप्शन हे पॉसिबल करायचं असेल किंवा रेडिओ कम्युनिकेशन जर पॉसिबल करायचं असेल तर अँटेना आर रिक्वायर्ड. ओके. देन wireless performance is completely dependent on high performance antenna design and implementation. म्हणजे वायरलेस कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये आपण अँटेनाज यूज करतोय. वायरलेस कम्युनिकेशनचा परफॉर्मन्स हा अँटेनाच्या डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन वरती डिपेंड आहे. कुठल्या टाईपचा अँटेना यूज केलाय, त्याचं डिझाईन कसं आहे याच्यावरती पूर्ण वायरलेस कम्युनिकेशनचा परफॉर्मन्स डिपेंड असतो. सो अँटेना इज मोर इम्पॉर्टंट इन दी वायरलेस transmission or wireless communication. Okay. Then introduction continued. Antenna used in mobile handheld devices supporting several frequency bands can have one of the following structure. Okay. मग अँटेना जे यूज करतो आपण टू वे कम्युनिकेशन मध्ये किंवा वायरलेस ट्रान्समिशन मध्ये किंवा हँडहेल्ड डिव्हायसेस मोबाईल किंवा अदर हँडहेल्ड डिव्हायसेस असतील यामध्ये जे अँटेनाज यूज करतो ते त्यांचं स्ट्रक्चर कसं असू शकतं सिंगल बँड असू शकते तो अँटेना मल्टी बँड असू शकतो रिकॉन्फिगरेबल असू शकतो. ओके. देन अँटेना कॅन बी टर्म ॲज एरियल plural of it antennae or antennas. Okay. Nowadays antennas have undergone many changes in accordance with their size and shape. There are many types of antennas depending upon their wide variety of applications. आता सध्या जे antennas यूज केले जातात डिपेंडिंग अपॉन द ऍप्लिकेशन्स देअर साईज अँड शेप आर व्हॅरीड. ओके. ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन साईज आणि शेप अँटेनाचा व्हॅरी झाला. फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये अगोदर जे टेलिफोन्स होते वायरलेस टेलिफोन असायचे म्हणजे वायर्ड नंतर वायरलेस टेलिफोन्स आले. ते त्या टेलिफोन्सला रिचार्ज करावा लागायचा. ओके. आणि त्याला एक छोटेसे अँटेनाज होते. ओके. त्याच टाईपने तुम्ही जर म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यातील गाडी बघितली असेल तर त्यासाठी यूज केलेला अँटेना वेगळा असेल. त्याची क्वालिटी थोडीशी लो असेल कारण रिमोट कारवरती वगैरे ऑपरेट होणाऱ्या गाडीला रिमोट आणि त्याला अँटेना असतो. ओके. रेडिओ कम्युनिकेशन रेडिओला पण अँटेनाज असायचे. जेव्हा आपण रेडिओ स्टार्ट करू तेव्हा त्याचा साईडला एक स्टील बॉडी असलेला अँटेना होता तो आपण त्याला काय करायचो स्ट्रेट लाईन मध्ये ओढायचो. ओके. जर तुम्ही रेडिओ यूज केला असेल तर तुम्हाला माहित असेल. अशा टाईपचे अँटेनाज हे डिफरंट ऍप्लिकेशन्स नुसार त्यांची साईज शेप व्हॅरी झाले. ओके. किंवा व्हॅरी असू शकतो. म्हणजे फक्त मेटॅलिकच ऑब्जेक्ट असेल आणि मग त्याची हाईट एवढीच असेल असं काही नाही. डिपेंडिंग अपॉन द ऍप्लिकेशन their size and shape are vary. Okay. There are many types of antenna depending upon wide variety of applications. ऍप्लिकेशन नुसार अँटेनाचे भरपूर टाईप आहेत. सिंगल बँड, मल्टी बँड, रिकॉन्फिगरेबल, देन एक्सटर्नल अँटेनाज, इंटरनल अँटेना. व्हॉट आर द एक्सटर्नल अँटेनाज? म्हणजे जे डिव्हाइस आहे वायरलेस ट्रान्समिशन किंवा वायरलेस रिसेप्शनचं त्या डिव्हाइसच्या आउटसाइड जर अँटेना कनेक्ट असेल एक्सटर्नली जर त्या डिव्हाइसला अँटेना कनेक्ट असेल तर these are considered as a external antennas. Monopoles, helicals, etc. are the types of external antennas. Okay. Then internal antennas, microstrip antennas, planar inverted F antennas. Okay. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये जे यूज केले ते इंटरनल अँटेनाज आहेत म्हणजे आपल्या डोळ्यांना ते दिसत नाहीत. इंटरनल सर्किटरीमध्ये त्या डिव्हाइसच्या इंटरनल सर्किटरीमध्ये जर अँटेनाज माउंट केलेले असतील तर ते इंटरनल अँटेनाज म्हणून कन्सिडर केले जातात. मायक्रोस्ट्रिप अँटेना, देन प्लॅनर इन्व्हर्टेड एफ अँटेना म्हणजे PIFA. ओके. इट्सेट्रा अँटेनाज आर कन्सिडर्ड ॲज अ इंटरनल अँटेनाज.
Then types of antennas. Antennas are classified into two types: resonant antenna and non-resonant antenna. Okay, first we will see resonant antenna. A resonant antenna is a transmission line the length of which is exactly equal to multiple of half wavelength. Okay, a resonant antenna means what? It is a transmission line. Okay, it is a transmission line, and the length of this transmission line is equal to multiple of half wavelength. ओके, म्हणजे एक ट्रान्समिशन लाईन. आता ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? दोन पॅरलल कंडक्टर असतात आणि त्या दोन पॅरलल कंडक्टर च एक टर्मिनल शॉर्ट केलेलं असतं आणि एखादं ओपन किंवा शॉर्ट असू शकतं. दोन पॅरल कंडक्टर्स असतात आणि ते त्यामधून डेटा ट्रान्समिट केला जातो. ओके, मग त्या ट्रान्समिशन लाईनची लेंथ एक्झॅक्टली इक्वल टू लॅम्बडा बाय 2. लेंथ किती असेल? एक्झॅक्टली इक्वल और मल्टिपल्स ऑफ लॅम्बडा बाय 2. म्हणजे लॅम्बडा बाय 2 असेल किंवा त्याच्या मल्टिपल्स मध्ये, म्हणजे लॅम्बडा बाय 2, देन 2 लॅम्बडा, ओके, देन 3 लॅम्बडा बाय 2. म्हणजे याच्या मल्टिपल्स मध्ये जर लेंथ असेल अँटेनाची, तर ते अँटेनाज रेझोनंट अँटेना म्हणून कन्सिडर केले जातात. ओके, आणि त्यांचं जे एंड आहेत दोन्ही, ते ओपन सर्किटेड असतात. ओपन सर्किटेड जे टर्मिनल्स आहेत ते कुठेही शॉर्ट केलेले नसतात, ओपन असतात. सो द लेंथ ऑफ रेझोनंट अँटेनाज कॅन बी लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा, 3 lambda by 2, etc. This is the radiation pattern for resonant antenna. Resonant antennaचा radiation pattern bidirectional आहे. ओके, म्हणजे फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड साईडला रेडिएशन पॅटर्न प्रेझेंट आहे. सो radiation pattern for resonant antenna is nothing but a bidirectional. In resonant antennas there are standing waves are present. ओके, आता स्टँडिंग वेव्स आपण स्टडी केलं. स्टँडिंग वेव्स दोन पॅरलल कंडक्टर्स जेव्हा जे आउटपुट एंड आहे तो जर शॉर्ट सर्किटेड नसेल, ओपन सर्किटेड जर असेल, तर स्टँडिंग वेव्स जनरेट होतात. मग स्टँडिंग वेव्स ह्या एका कंडक्टर पासून दुसऱ्या कंडक्टरकडे ट्रॅव्हल होतात. अशा स्टँडिंग वेव्स ह्या रेझोनंट अँटेनामध्ये प्रेझेंट असतात. ओके, देन वी स्टडी नॉन रेझोनंट अँटेना. तर रेझोनंट अँटेना स्टडी केला आपण की अशी एक ट्रान्समिशन लाईन की ज्याची लेंथ मल्टिपल ऑफ लॅम्बडा और एक्झॅक्टली इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असेल. ओके, तर तो रेझोनंट अँटेना. रेझोनंट अँटेना मध्ये स्टँडिंग वेव्स प्रेझेंट असतात बिकॉज output terminal of this transmission line is open circuited. Okay, as well as radiation pattern of resonant antenna is bidirectional. Okay, then non-resonant antenna, a antenna whose length are not multiple of lambda by 2. Okay, बघा, a antenna whose length are not multiples of lambda by 2. म्हणजे लॅम्बडा बाय 2 किंवा नसेल किंवा लॅम्बडा बाय 2 च्या मल्टिपल मध्ये जर लेंथ नसेल, तर ते अँटेनाज नॉन रेझोनंट अँटेना म्हणून कन्सिडर केले जातात. दे आर लाईक अ प्रॉपरली टर्मिनेटेड ट्रान्समिशन लाईन बाय अ करेक्ट टर्मिनेशन रजिस्टर. आपण बघितलं, हा जो टर्मिनेशन रजिस्टर आहे, हे जे आउटपुट टर्मिनल आहे ते काय केले, टर्मिनेशन रजिस्टर थ्रू ग्राउंड केले. म्हणजे जे आउटपुट आपण रेझोनंट अँटेनामध्ये ओपन ठेवलं होतं आउटपुट टर्मिनल, तेच आउटपुट टर्मिनल नॉन रेझोनंट अँटेनामध्ये शॉर्ट सर्किट केले विथ द हेल्प ऑफ टर्मिनेशन रजिस्टर. ओके, सो दे डोंट हॅव स्टँडिंग वेव्स प्रेझेंट. नॉन रेझोनंट मध्ये आउटपुट टर्मिनल हे ग्राउंड केल्यामुळे किंवा शॉर्ट केल्यामुळे यामध्ये स्टँडिंग वेव्स प्रेझेंट नसतील अँड हेन्स हॅव ओनली फॉरवर्ड वेव्स अँड नो रिफ्लेक्शन. त्यामुळे या टाईपच्या अँटेनामध्ये फक्त आणि फक्त फॉरवर्ड वेव्स असतात, रिफ्लेक्टेड वेव्स नसतात. सो द रेडिएशन पॅटर्न इज अ युनिडायरेक्शनल ओनली. ओके, मग हा रेडिएशन पॅटर्न आहे नॉन रेझोनंट अँटेनाचा. हे जे आहे ते मेन लोब आहे. ओके, मेन लोब म्हणजे ज्या साईडला जास्त रेडिएशन होतं अँटेनाचं, त्या लोबला किंवा त्या साईडचा जो रेडिएशन पॅटर्न आहे, या ग्राफला म्हणायचं मेन लोब. ओके, हे मेन लोब आहेत दोन.
आणि हे जे छोटे साईड लोब दिसत आहेत यांना साईड लोब म्हणायचं, कारण हे थोडंसं अँटेनाचं अपोजिट डिरेक्शनला पण रेडिएशन होतं. त्या टाईपच्या रेडिएशनला किंवा त्या टाईपचा जो ग्राफ आहे त्या ग्राफला म्हणायचे साईड लोब्स. ओके, और बॅक लोब. बॅक लोब हे इम्पॉर्टंट नसतात. मेन लोब वरती अँटेनाचं रेडिएशन कुठल्या डिरेक्शनला आहे ते कन्सिडर केले जातं. ओके, radiation pattern of the resonant antenna and non-resonant antenna are same except one major difference, that is the non-resonant antenna is unidirectional antenna. Okay, हा जो नॉन रेझोनंट अँटेना आहे हा युनिडायरेक्शनल आहे आणि रेझोनंट अँटेना त्याचा जो रेडिएशन पॅटर्न होता तो बाय डायरेक्शनल होता. सो only one difference is there. Non-resonant antenna is a unidirectional antenna and a resonant antenna is a bidirectional antenna. Then disadvantages of non-resonant antenna: low gain, low efficiency, and occupy more space. Okay. Then comparison between resonant antenna and non-resonant antenna. Okay. What is comparison? First, definition. डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय मग? रेझोनंट अँटेना कुठल्या अँटेनाला म्हणायचे? अ ट्रान्समिशन लाईन हुज लेंथ इज इक्वल टू or multiple of lambda by 2. And non-resonant antenna, it is transmission line whose length is not a multiple of lambda by 2. Then circuit मध्ये रेझोनंट अँटेना दोन पॅरलल कंडक्टर्स आणि त्यामध्ये स्टँडिंग वेव्स प्रेझेंट आहेत. नॉन रेझोनंट अँटेना मध्ये जे आउटपुट वेव्ह आहे ती टर्मिनेशन रजिस्टरने काय केली? टर्मिनेट केली अँड ग्राउंड केली. ओके. देन थर्ड, रिफ्लेक्शन पॅटर्न, म्हणजे स्टँडिंग वेव्ह प्रेझेंट आहेत की नाही ते सांगायचं. फोर्थ पॉइंट, रेडिएशन पॅटर्न, रेझोनंटचा बाय डायरेक्शनल आणि नॉन रेझोनंटचा युनिडायरेक्शनल. ओके. देन फिफ्थ पॉइंट, ऍप्लिकेशन्स इन पोर्टेबल रिसिव्हर्स अँड डायरेक्शन फाइंडिंग इक्विपमेंट. रेझोनंट अँटेनाचे ऍप्लिकेशन्स आहेत पोर्टेबल रिसिव्हर अँड डायरेक्शन फाइंडिंग इक्विपमेंट्स. Non-resonant antennas are used in TV broadcasting and wave propagation. Okay, this is the comparison between resonant antenna and non-resonant antenna. Then we studied antenna parameters. Okay, different parameters are there related to antennas. First, radiation pattern. Okay, first parameter आणि important parameter आहे हा radiation pattern. A graph or diagram which tells us about the manner in which an antenna radiates more power in the different direction is known as radiation pattern. Radiation pattern म्हणजे काय? तर हा एक ग्राफ आहे किंवा डायग्राम आहे. ती डायग्राम काय शो करते? The manner in which the antenna radiates more power in different direction. Antenna डिफरंट डायरेक्शनला जी पॉवर रेडिएट करतो हा शो करणारा ग्राफ किंवा डायग्राम याला म्हणायचे रेडिएशन पॅटर्न. ओके, ॲज शोन इन फिगर, डायग्राम मध्ये दाखवलंय रेडिएशन पॅटर्न. हा जो आहे तो मेन लोब आहे. ओके, बॅक लोब हे दोन आहेत ते बॅक लोब और साइड लोब्स आहेत. ह्या मेन लोबच्या डिरेक्शनला अँटेनाचं मॅक्झिमम रेडिएशन होत असेल. ओके, म्हणजे कुठल्या टाईपचा अँटेना आहे त्याचं रेडिएशन कसं आहे हे रेडिएशन पॅटर्न वरून आपल्याला समजतं. देन सेकंड पॅरामीटर, पोलरायझेशन. व्हॉट इज पोलरायझेशन? पोलरायझेशन म्हणजे काय? Polarization is defined as the direction of electric vector in the electromagnetic wave radiated by the transmitting antenna. The polarization जे आहे ते electromagnetic waves regarding आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. मग पोलरायझेशन कशाशी कन्सिस्ट आहे? तर इट इज रिलेटेड टू दी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. जो इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे त्याच्या डायरेक्शनवरती पोलरायझेशन डिपेंड आहे. म्हणजे जर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे आहे ते अर्थ सरफेसला होरिझॉन्टल असेल तर इट इज होरिझॉन्टल पोलरायझेशन. If electric vector is perpendicular to the earth surface, then this polarization is known as vertical polarization. Okay, आणि जर इलिप्टिकल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं डिरेक्शन असेल तर दिस इज नथिंग बट इलिप्टिकल पोलरायझेशन. इट्सेट्रा आर दी टाइप्स ऑफ पोलरायझेशन. म्हणजे होरिझॉन्टल पोलरायझेशन, व्हर्टिकल पोलरायझेशन असे पोलरायझेशनचे टाईप आहेत. मग ते पोलरायझेशन कशावरती डिपेंड आहे? तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जशा टाईपचा आहे त्यानुसार
पोलरायझेशन डिसाईड केलं जातं. म्हणजे जर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ग्राउंड सरफेसला पॅरलल असेल तर ते जे पोलरायझेशन आहे ते हॉरिझॉन्टल पोलरायझेशन, आणि जर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर हा ग्राउंड सरफेसला परपेंडिक्युलर असेल तर ते वर्टिकल पोलरायझेशन. ओके. देन बँडविड्थ, नेक्स्ट पॅरामीटर bandwidth. Bandwidth is a term refers to the range of frequencies over which the operation of the antenna is satisfactory. The bandwidth म्हणजे काय? It is a range of frequency, okay, in which antenna radiate more power or antenna radiation is satisfactory. मग जर बँडविड्थची डेफिनेशन आपण फर्स्ट युनिटमध्ये बघितली. ओके. यामध्ये काय होतं? इट इज डिफरन्स बिटवीन हायर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी बँड. ओके. किंवा फ्रिक्वेन्सी बँड ओव्हर विच वी कॅन ट्रान्समिट द सिग्नल इज नोन ॲट बँडविड्थ. त्यात तोच कॉन्सेप्ट येत आहे की अशी फ्रिक्वेन्सी रेंज ज्यामध्ये अँटेना सॅटिस्फॅक्टरी सिग्नल रेडिएट करतो किंवा सिग्नल रिसीव्ह करतो त्या फ्रिक्वेन्सी बँडला बँडविड्थ असं म्हटलं. इट इज अ फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन हाफ पॉवर पॉईंट्स. म्हणजे हाफ पॉवर पॉईंट्स जे आहेत प्लस 3 dB टू -3 dB हे पॉवर पॉईंट्स आहे, हाफ पॉवर पॉईंट्स आहे. यामधलं जे डिस्टन्स आहे किंवा डिफरन्स आहे तो म्हणजे बँडविड्थ. मग बँडविड्थचे डेफिनेशन काय? इट इज द टर्म बँडविड्थ रेफर्स टू दी range of frequencies over which the operation of antenna is satisfactory. Okay. Then next parameter, beam width. Beam width is defined as the angular separation between the two half power points. जे दोन हाफ पॉवर पॉइंट्स आहेत प्लस 3 dB टू -3 dB या दोन्ही मधलं जे अँग्युलर सेपरेशन आहे दिस इज नथिंग बट बीम विड्थ. ओके. Beam width of antenna is described as the angles created by comparing the half power points. Okay. जे 3 dB ला हाफ पॉवर पॉइंट्स आहेत या 3 dB जे हाफ पॉवर पॉइंट्स आहेत त्या दोन्ही मधलं जे अँग्युलर सेपरेशन आहे दिस इज नथिंग बट अ बीम विड्थ. डायग्राम मध्ये बीम विड्थ दाखवली आहे, बघू शकता तुम्ही. ओके. हा रेडिएशन पॅटर्न आहे अँटेनाचा. हा मेन लोब आहे. मेन लोब हा एक हाफ पॉवर पॉइंट आणि हा एक हाफ पॉवर पॉइंट या दोन्ही मधलं जे अँग्युलर सेपरेशन आहे दिस इज नथिंग बट बीम विड्थ. ओके. देन antenna resistance. Antenna resistance is the ratio of power radiated by the antenna to the square of current at the feed point. Antenna resistance ची definition काय? Antenna resistance is the ratio of power radiated by the antenna. Okay. म्हणजे अँटेनाची जी पॉवर आहे ती टू दी स्क्वेअर ऑफ करंट ॲट द फीड पॉइंट. स्क्वेअर ऑफ करंट ॲट द फीड पॉइंट मीन्स RR antenna resistance is equal to PT. PT म्हणजे काय? पॉवर रेडिएटेड बाय द अँटेना अँड I square is nothing but current at the feed point. Therefore, antenna resistance is equal to PT upon I square. Okay. Then antenna efficiency. Antenna efficiency is the ratio of power radiated to the total power supplied to the antenna. Okay. Antenna efficiency म्हणजे काय? Total power or power radiated to the total input power. हा जो रेशियो आहे this is nothing but antenna efficiency. Okay. Then antenna gain. Okay. What is antenna gain? The directional antenna radiate more power in a certain direction. म्हणजे जो डायरेक्शनल अँटेना आहे तो त्याचं वर्किंग कसं असतं की तो स्पेसिफिक डायरेक्शनला डेटा ट्रान्समिट करतो. सो इट रेडिएट्स मोर पॉवर इन दी स्पेसिफिक डायरेक्शन और अ सर्टन डायरेक्शन. द ओमनी डायरेक्शनल अँटेना रेडिएट्स इन्फॉर्मेशन इक्वली इन ऑल डायरेक्शन. म्हणजे जो आयसोट्रोपिक किंवा ओमनी डायरेक्शनल अँटेना आहे, ओके, ओमनी डायरेक्शन किंवा आयसोट्रोपिक अँटेना, तो अँटेना ऑल डिरेक्शनने इक्वली पॉवर रेडिएट करतो. म्हणजे त्याचा रेडिएशन पॅटर्न सर्क्युलर असतो कारण तो ऑल डिरेक्शनला सेमच पॉवर रेडिएट करतो. सो द डायरेक्शनल अँटेना इज सेड टू हॅव गेन इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. आणि डायरेक्शनल अँटेनाचा गेन कॅल्क्युलेट करायचा म्हटलं तर कसं करायचं? मग पर्टिक्युलर डायरेक्शनसाठीचा गेन कॅल्क्युलेट करावा लागेल. ओमनी डायरेक्शनचा गेन कॅल्क्युलेट करायचा असेल तर ऑल डिरेक्शनने इक्वली पॉवर रेडिएट होते. सो ऑल डिरेक्शनचा गेन कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके. मग यामध्ये डायरेक्टिव्ह गेन कसा कॅल्क्युलेट केला जातो?
Directive gain is defined as the ratio of power density in a particular direction of one antenna to the power density that would be radiated by isotropic antenna in the same direction. Okay. मग डायरेक्टिव्ह गेन म्हणजे स्पेसिफिक डायरेक्शनचा जर गेन कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा रेशो आहे. कसा कॅल्क्युलेट केला जातो तर एक रेशो घेतला जातो. इट इज अ रेशो ऑफ power density in a particular direction to the power density that would be radiated by isotropic antenna. Okay, this is the directive gain. Then directivity, the maximum directive gain is called as a directivity. Directivity is equal to maximum directive gain. Then power gain is equal to power fed to an isotropic antenna to the power fed to the directional antenna at the same direction. Okay, म्हणजे पॉवर गेन सुद्धा जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर पॉवर गेन कसं कॅल्क्युलेट केला जातो. इट इज अन रेशो ऑफ पॉवर फेड टू अन आयसोट्रोपिक अँटेना टू दी पॉवर फेड टू दी directional antenna at the same direction. Okay. This is the power gain. Then next concept, isotropic radiator. Same omnidirectional antenna किंवा isotropic radiator means it radiates maximum power in all the directions. म्हणजे मिड पॉइंट पासून किंवा सोर्स पॉइंट पासून हा जो रेडिएटर आहे आयसोट्रोपिक रेडिएटर हा इक्वली पॉवर रेडिएट करतो ऑल डायरेक्शनला. सो इट्स रेडिएशन पॅटर्न इज इन द सर्क्युलर फॉर्म. त्याचा रेडिएशन पॅटर्न कसा असतो सर्क्युलर बिकॉज इट रेडिएट मोर पॉवर इन ऑल दी डायरेक्शन. ओके, द रेडिएशन पॅटर्न ऑफ आयसोट्रोपिक अँटेना इज अ स्पेअर और सर्कल. रेडिएशन पॅटर्न कसा असतो आयसोट्रोपिक रेडिएटरचा तर स्क्वेअर असतो किंवा सर्कल. ओके सॉरी स्पेअर किंवा सर्कल. Then power gain, power fed to the isotropic antenna to the power fed to the directional antenna. मग आपण बघितलं पॉवर गेनचं इक्वेशन काय आहे तर पॉवर गेन टू द आयसोट्रोपिक अँटेना टू द पॉवर फेड टू द डायरेक्शनल अँटेना. ओके, A in dB means power gain in dB is equal to 10 log to the base 10 P2 by P1, where A in dB is nothing but antenna gain in decibel, then P2 is nothing but power of isotropic antenna and P1 is nothing but power of directional antenna. Okay, अशा टाइपने power gain calculate केला जातो. Then we study dipole antenna. Okay, half wave dipole antenna. Dipole antenna मध्ये first half wave dipole antenna. Half wave dipole antenna का म्हटले कारण the length of dipole antenna is a half wavelength, that is lambda by 2. So this dipole antenna is called half wave dipole antenna. Okay, म्हणजे त्याची लेंथ किती असेल लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा इज नथिंग बट वेवलेंथ. ओके, डायग्राम मध्ये दाखवले दोन डायपोल डाय मीन्स दोन. ओके, असे दोन सेम लेंथचे पोल आहेत. त्या दोन्ही मधला डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 आणि त्या दोन पोल्सच्या एकेका टर्मिनलला फीड पॉइंट असेल. ओके, ट्रान्समिशन लाईन असेल आणि त्या ट्रान्समिशन लाईनला फीड पॉइंट असेल जिथून त्या अँटेनाला इनपुट प्रोव्हाइड केले जातं किंवा अँटेनाने रिसीव्ह केलेले सिग्नल त्या फीड पॉइंट पासून जे आउटपुट डिव्हाइस आहे त्याला दिले जातात. ओके, वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड अँटेना टाइप इन द हाफ वेव्ह डायपोल अँटेना ॲज शोन इन फिगर. म्हणजे मोस्ट वाइडली युज्ड अँटेना आहे हा हाफ वेव्ह डायपोल ॲज शोन इन फिगर. हाफ वेव्ह डायपोल अँटेना इज रेझोनंट अँटेना. हा एक टाइपचा रेझोनंट अँटेना आहे बिकॉज इट्स लेंथ इज मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 और इक्वल टू लॅम्बडा बाय 2. ओके, मग सेम त्याच्याप्रमाणे त्या सर्किट प्रमाणे हाफ वेव्ह डायपोल अँटेनाचे जे आउटपुट टर्मिनल आहे ते ओपन सर्किटेड असेल. यामध्ये स्टँडिंग वेव्स प्रेझेंट असतील. ओके, in half wave dipole antenna the forward waves and reflected waves exist. Okay, forward waves exist असतील as well as reflected waves exist असतील as well as standing waves are exist and hence radiation pattern is bidirectional. हाफ वेव्ह डायपोल अँटेनाचा रेडिएशन पॅटर्न कसा असेल बायडायरेक्शनल ॲज शोन इन फिगर. डायग्राम मध्ये दाखवला त्या टाइपचा. ओके, अशा टाइपचा रेडिएशन पॅटर्न असतो. कशामुळे जे आउटपुट आहे ते ओपन सर्किटेड आहे. सो देअर इज अ स्टँडिंग वेव्स आर प्रेझेंट इन दी
हाफ वेव्ह डायपोल अँटेना. मग ह्याच्या स्टँडिंग वेव्ज आहेत त्यामुळे रिफ्लेक्शन ऑकर होतं. सेम जसं इनपुट साईडला रिफ्लेक्शन होतं त्याच टाईपचं आउटपुट साईडला होतं. म्हणजे दोन्ही साईडला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. सो द रेडिएशन पॅटर्न इज अ बायडायरेक्शनल. Okay, this is nothing but half wave dipole antenna. Okay, then next radiation pattern for dipole antenna for different length. वेगवेगळ्या लेंथ साठी रेडिएशन पॅटर्न फॉर डायपोल अँटेना इज ॲज शोन इन फिगर. डायग्राम मध्ये दाखवले. जर लॅम्बडा बाय 2 लेंथ असेल तर रेडिएशन पॅटर्न बाय डायरेक्शनल असतो. जर साईज लॅम्बडा असेल तर रेडिएशन पॅटर्नची डायरेक्शन कशी असते. ओके, बघा लॅम्बडा असेल साईज तर रेडिएशन पॅटर्न असा असेल. जर वेट करा. ओके, जर 3 लॅम्बडा बाय 2 साईज असेल तर त्याचा रेडिएशन पॅटर्न कसा येतो. 3 लॅम्बडा साईज असेल तर कसा येतो हे डायग्राम मध्ये दाखवलं. ओके, देन नेक्स्ट वी स्टडी लूप अँटेना. Structure, radiation pattern and applications of loop antenna. Okay. A loop antenna is a single turn coil carrying RF current. Thus, it makes the loop antenna suitable for direction finding applications. Loop antenna हा एक सिंगल टर्न कॉइल असेल. इट कॅरीज दी RF करंट. ओके, म्हणजे लूप क्रिएट केलेला असेल विथ द हेल्प ऑफ सिंगल टर्न कॉइल. मग हा जो लूप आहे तो स्क्वेअर शेपचा असू शकतो किंवा सर्क्युलर शेपचा असू शकतो. ओके, देन इट इज युज्ड इन डायरेक्शन फाइंडिंग ऍप्लिकेशन. हा जो आहे तो लूप अँटेना डायरेक्शनल अँटेना. सो इट इज युज्ड इन द डायरेक्शनल फाइंडिंग ऍप्लिकेशन्स. ओके, advantages: it is highly directive, then a small size, then drawbacks: very low radiation efficiency, then applications for direction finding in portable receivers and in navigations. These are the applications of loop antenna. Okay, then next Yagi-Uda antenna. Yagi-Uda antenna मध्ये काय असतं की फोल्डेड डायपोल अँड पॅरासिटिक एलिमेंट प्रेझेंट असतात. पॅरासिटिक एलिमेंट म्हणजेच रिफ्लेक्टर आणि डायरेक्टर्स. मग मेन फोल्डेड डायपोल जो आहे त्याच्या फ्रंट साईडला डायरेक्टर्स प्रेझेंट असतात. डायरेक्टर्स हे मोर दॅन 1 एक पेक्षा जास्त असतात. देन डायरेक्टर रिसिव्ह दी वॉन्टेड सिग्नल्स. Then distance between directors and folded dipole is nothing but 0.1 lambda. Okay, and reflector is placed in back side of the folded dipole. आणि त्याची लेंथ किती असेल फोल्डेड डायपोल पासून 0.1 लॅम्बडा. रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट्स दी अनवॉन्टेड सिग्नल्स. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ यागी-उडा अँटेना. आणि फोल्डेड डायपोलला फीड पॉइंट असेल. ओके, it is an array consisting of the main driven element called as a folded dipole, the parasitic elements called reflector and directors. Okay, as shown in figure, the reflector is placed at the back of folded dipole which reflect the unwanted signal. Reflectors of work, it reflects the unwanted signals. The directors are placed in front of the folded dipole which collects the wanted signal. ओके, जो डायरेक्टर आहे मल्टिपल्स असतील, मोर दॅन 1 असतील. ओके, हे काय करतील, इट कलेक्ट्स दी वॉन्टेड सिग्नल्स. दिस इज द रेडिएशन पॅटर्न फॉर यागी-उडा अँटेना. ओके, मग डायरेक्शनल त्याचा रेडिएशन पॅटर्न आहे. साइड लोब्स प्रेझेंट आहेत, बॅक लोब प्रेझेंट आहे. जो मेन लोब आहे त्या साइडला अँटेनाचं रेडिएशन होतं. सो यागी-उडा अँटेना इज अ डायरेक्शनल अँटेना. Its advantages: it is a directional antenna, then it has moderate gain about 7 dB. It is very compact, large bandwidth, can be used at high frequencies. Then disadvantages: gain is not very high, needs a large number of elements to be used. Okay, then applications: Yagi-Uda antenna is used in high frequency and very high frequency ranges as a TV रिसिव्हिंग अँटेना. टीव्ही रिसिव्हिंग अँटेना मध्ये यागी-उडा अँटेना यूज केला जायचा.
सध्या यूज होत नाही. ओके, हाय फ्रिक्वेन्सी आणि व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रेंजेससाठी हा अँटेना यूज केला जातो. ओके, अ स्टॅक ऑफ या गिव्ड अँटेना कॅन बी यूज्ड ॲज अ सुपर गेन अँटेना. ओके, देन मायक्रोवेव्ह अँटेना. मायक्रोवेव्ह अँटेनामध्ये स्टडी केला आपण की जे ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग अँटेनाज आहेत ते अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी is from 0.3 to 3 gigahertz and microwave frequency from 1 to 100 gigahertz are known as microwave antenna. Okay, which antennas used or designed for ultra high frequency and microwave frequency is known as microwave antennas. These are There are several applications such as radar, then direction finding and measuring field, microwave communication links, point-to-point services, etc. are the applications of microwave antennas. Okay. Then we study types of microwave antennas. First, dish antenna and then horn antenna. Okay. What is dish antenna? Dish antenna uses simple reflection principle. Just as a mirror can reflect light and curved mirror can reflect and focus light at a single point. Okay. डिश अँटेना मध्ये एक रिफ्लेक्टर असतो आणि मिडलला सिंगल पॉइंट म्हणजे एक पॉइंट असतो. मग जो रिफ्लेक्टर आहे म्हणजे जो कर्वड पोर्शन आहे डिशच्या आकाराचा तो काय करेल की इट कलेक्ट्स दी वेव्स अँड रिफ्लेक्ट्स टुवर्ड्स दी अ सिंगल पॉइंट. ओके, म्हणजे डिश अँटेना दोन टाईपचा असू शकतो. ट्रान्समिशन रिसिप्शन पॉसिबल म्हणजे जो अँटेना ट्रान्समिशन ॲज वेल ॲज रिसिप्शन परफॉर्म करतो असा, किंवा ओनली ट्रान्समिशन और ओनली रिसिप्शनसाठी डिश अँटेना यूज केला जातो. मग जर डिश अँटेना दोन बाय डायरेक्शनल असेल म्हणजे ट्रान्समिशन रिसिप्शन परफॉर्म करत असेल तर जे रिफ्लेक्टर आहे तो रिफ्लेक्टर वेव्स रिसीव्ह करतो आणि फीड पॉइंटला देतो. ओके, ॲज वेल ॲज फीड पॉइंट कडून डिश थ्रू ट्रान्समिट केला जातो, रिफ्लेक्ट केला जातो एअर मीडियम. ओके, देन द डिश अँटेना कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स शोन इन फिगर. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन पार्ट असतील, एक म्हणजे फीड पॉइंट आणि सेकंड डिश इटसेल्फ. ओके, मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर अँटेना ओनली ट्रान्समिटिंग अँटेना असेल तर डिश वेव्स रिफ्लेक्ट करेल. जो फीड पॉइंट आहे फोकस पॉइंट त्या पॉइंट कडून येणाऱ्या वेव्स रिफ्लेक्ट करेल इन टू दी फ्री स्पेस इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि जर डिश रिसिव्हिंग डिश असेल तर ती काय करेल, जी रिफ्लेक्टर आहे जो रिफ्लेक्टर आहे तो स्काय मधून वेव्स रिसीव्ह करेल आणि फीड पॉइंटला देईल. ओके, देन ऍप्लिकेशन सॅटेलाइट टीव्ही रिसिप्शन, पॉइंट टू पॉइंट मायक्रोवेव्ह लिंक्स etc. the applications of dish antenna. Then horn antenna. Horn antenna चे 3 कॉन्फिगरेशन्स आहेत, सेक्टोरियल, पिरामिडल अँड कोनिकल. ओके, हॉर्न का म्हटले कारण याचं स्ट्रक्चर जे आहे ते हॉर्न टाईप आहे. ओके, इट इज अ वेव्ह गाईड. वेव्ह गाईड मीन्स इट इज अ हॉलो मेटॅलिक पाईप used to carry electromagnetic waves at microwave frequency. मायक्रोवेव्ह ट्रान्समिशनसाठी वेव्ह गाईड यूज केली जाते. मग ही जी वेव्ह गाईड आहे ती हॉर्न टाईपची असेल. ओके, आणि मग त्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रान्समिट केल्या जातात. या अँटेनाला हॉर्न अँटेना असं म्हटलं. ओके, देअर आर 3 कॉन्फिगरेशन्स ऑफ हॉर्न अँटेना, सेक्टोरियल, पिरामिडल अँड कॉनिकल. ओके, देन मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना. मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना मध्ये एक डायलेक्ट्रिक सबस्ट्रेट, देन डायलेक्ट्रिक सबस्ट्रेटच्या एका साईडला पॅच कनेक्ट केला जाईल. ओके, मग पॅच म्हणजे काय, इट इज अ मेड अप ऑफ कंडक्टर, गुड कंडक्टर. ओके, विच ट्रान्समिट और रिसीव्ह द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हा पॅच जो आहे तो गुड कंडक्टरचा असेल आणि तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रान्समिट किंवा रिसीव्ह करेल. आणि जो सबस्ट्रेट आहे त्याच्या आउटर साईडला किंवा अनदर साईडला ग्राउंड प्लेन असेल. ओके, अशाच टाईपचा हा मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना. Antenna is a transducer designed to transmit or receive electromagnetic waves. A microstrip antenna is in its simplest form consists of radiating patch on one side. म्हणजे एका साईडला रेटिनिक पॅच असेल डायलेक्ट्रिक सबस्ट्रेटच्या आणि अनदर साईडला ग्राउंड प्लेन असेल. ओके, मायक्रोस्ट्रिप अँटेना in its simplest configuration as shown in figure
It has dimensions of W. Okay, dimensions काय असतील? W is nothing but width, then H height. Okay, L is nothing but length. त्याच्या व्हॅल्यूज असतील लेंथ, विड्थ आणि हाईटच्या, आणि त्या टाईपचा पॅच हा डायलेक्ट्रिकच्या एका साईडला इन्सर्ट केलेला असेल. ओके, आणि त्याला फीड पॉइंट असेल. रेडिएटिंग पॅच अँड द फीड लाईन्स आर युजली फोटो इचिंग. फोटो इचिंग टाईपने हा जो सबस्ट्रेट आहे तो डायलेक्ट्रिक सबस्ट्रेट मध्ये बसवलेला असतो. मायक्रोस्ट्रिप अँटेनाज आर पॉप्युलर फॉर देअर अट्रॅक्टिव्ह फीचर्स. त्याचे फीचर्स आहेत मायक्रोस्ट्रिप अँटेनाचे: लो प्रोफाईल, लो वेट, देन लो कॉस्ट, then easy of fabrication, integration with RF devices, etc. are the features of microstrip antennas. Okay, then in order to simplify analysis and performance prediction, the patch is generally square, rectangular, circular, triangular and elliptical or some other common shape. हा जो पॅच आहे जो डायलेक्ट्रिक सबस्ट्रेटच्या आउटर साइडला किंवा अदर साइडला असतो तो पॅच स्क्वेअर असू शकतो, देन dipole, then rectangular, circular, then elliptical, triangle, etc. शेपचा असू शकतो किंवा हे शेप सोडून अदर शेपचा पॅच असू शकतो. ओके, then advantages: light weight, low volume, then low fabrication cost, hence can be manufactured in large quantities. Then third, support both linear as well as circular polarization, can be easily integrated with microwave integrated circuits, capable of dual and triple frequency operations. Okay, and mechanically reversed when mounted on rigid surfaces, etc. are the advantages of microstrip patch antennas. Okay, then its drawbacks: microstrip patch antennas suffer from more drawbacks as compared to conventional antennas. Some of their major disadvantages are given below: narrow bandwidth, low efficiency, low gain and low power handling capacity. म्हणजे मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेनाचे ड्रॉबॅक्स हे खूप आहेत ॲज कम्पेअर टू कन्व्हेन्शनल अँटेनाज. मग कुठले कुठले ड्रॉबॅक्स आहेत? नॅरो बँडविड्थ, लो एफिशियन्सी, लो गेन अँड लो पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी, इट्सेट्रा दी ड्रॉबॅक्स ऑफ मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना. ओके, इथे आपला हा युनिट संपतो. आज आपण हा युनिट रिवाइज केला. नेक्स्ट लेक्चरला आपण यावरती कशा टाईपचे MCQ विचारले जाऊ शकतात ते स्टडी करूया. We will stop here. Okay, attendance please. Roll number 1. Present, ma'am. 2. Present, ma'am. 3. 4. Present, ma'am. 5. Present. 6. 7. Present. Okay, 7. 8. Present. 9. Present, ma'am. 10. 11. 12. 13. Present, ma'am. 14. 15. 16. Present. 17. 18. 19. Present, ma'am. 20. Present, ma'am. 21. Present, ma'am. 22. Present. 23. 24. Present, ma'am. 25. Present. 26. Present, ma'am.
27, Present, ma'am. 28, 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, Present. 37, Present, ma'am. 38, 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, 49, Present. 50, Present. 51, 52, 53, 54, Present, ma'am. okay, 54, 55, Present. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 62, 63, Present, ma'am. 64, 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, 69, Present. 70, 71, Present, ma'am. 72, Present, ma'am. 73, 74, Present, ma'am. 75, 76, Present. 77, 78, Present. 79, Ma'am, 67 present. okay, 79, 80, 81, okay. आप सेम नंबर्स चेक करा रोल नंबर 3, 7, 12, 15, 17, 18, 23, 27, 28, 33, 43, 51, 52, 54, 58, 61, 62, 64, 70, 73, 75, 77, 79, 80, 81. Okay, मैम 77 प्रेजेंट है 77. Okay, 15 प्रेजेंट okay. ठीक है, we will stop here. You can leave now. Have a nice day.